निवडणुकीत काँग्रेसकडून शिवसेनेचा दारुण पराभव, काँग्रेसचा जल्लोष, काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांची नगराध्यक्षपदी वर्णी, गुलालाच्या उधळणीमध्ये घोषणांनी विटाळगरी तणावून केली। सत्ताधारी गटाकडून विरोधक चितपट, शहरात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विटा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव करीत काँग्रेसने पुन्हा आपली सत्ता असल्याचे ठामपणे दाखवून दिले आहे। काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाने शिवसेनेच्या गटाचा धुव्वा करीत सुप्रतिभा पाटील यांची नगराध्यक्ष पदाची झेप पूर्ण केली आहे। विटा नगरपालिकेमध्ये विरोधकांनी सत्तांतर होण्याबाबतचा दावा केला होता, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकीचे बळ दाखविले आहे। एकूण 24 उमेदवारांपैकी काँग्रेसने 22 तर शिवसेनेच्या 2 जागा निवडून आल्या आहेत। नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जो काँग्रेस पक्षाचा जो एकतर्फी म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा विजय जो झाला, त्याचं श्रेय मी खरं तर विटेकर प्रत्येक नागरिकाला देतो। हे गेली 45 वर्षे ते विश्वास ठेवतायच, त्याच्यापेक्षा ह्यावेळी अत्यंत चांगल्या जास्त विश्वास ठेवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। किंवा विश्वास आम्ही सार्थ ठरवतो की नाही ह्याची परीक्षाच आमची होती, त्या परीक्षेत आम्ही पास झालो म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा सर्व कार्यकर्त्यांचा विटेकर जनतेचा विजय असं मी मानतो आणि भविष्य काळातसुद्धा ह्या विटेकरांसाठी जेवढं काय जास्त करता येईल ते नक्की करायचं मी तुम्हाला शब्द देतो। धन्यवाद। निवडणूक अटीतटीची होईल असं सर्वांना जिल्ह्यातील लोकांना वाटत होतं। वास्तविकता या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण आत्मविश्वासानं लोकांच्या समोर गेलो। गेली 45 वर्ष विटा नगरपालिकेचा कारभार करत असताना लोकांचा प्रेम आणि विश्वासन संपादन करून लोकांच्या अपेक्षेला पूर्ण हे आमच्या पुढं ध्येय नेहमीच राहिलेलं आहे आणि त्याचा लोकांनी भरभरून आम्हाला नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या विरोधी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अनेक प्रकारचे आरोप आमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला आणि दिशाभूल करून परिवर्तनाची लाट आहे अशा प्रकारे या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो वास्तविकता तसं काहीच नव्हतं। लोकांच्या सगळ्या आशा आकांक्षांना आम्ही या ठिकाणी साथ देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावरतीच लोकांच्या प्रेम आणि विश्वासावरती 45 वर्ष या ठिकाणी सत्ता आम्ही भोगत आहोत। परकीय लोकांनी विट्यामध्ये येऊन राजकारण करावं अशा प्रकारची भूमिका कोणालाच मान्य नव्हती, म्हणून आम्ही गावातील समविचारी लोक आणि गावातील ज्यांना या गावाबद्दलचं हित आणि चांगलं व्हावं असं वाटतं असे मंडळी आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही एकत्रितपणे लोकांच्या समोर गेलो, लोकांना सगळा विश्वास दिला आणि लोकांनी आम्हाला आत्तापर्यंत केलेल्या प्रामाणिकपणाची पावती म्हणून या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रकारचे यश दिले। महाराष्ट्रामध्ये एका बाजूला वेगळ्या प्रकारचे चित्र असताना विट्यामध्ये मात्र 45 वर्षाची सत्ता कायम राखण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला यश मिळालं। ही गोष्टच मुळे आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाचं या ठिकाणी आपल्याला पावती मिळालेली आहे। मी आमच्यावर विटेकर जनतेचं, आमच्याबरोबर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं, सर्व हितसंबंधाचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि पुढेही ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत लोकांचं या ठिकाणी विश्वास आणि प्रेम संपादन करण्याचा आम्ही प्रयत्न केला तो अधिकच्या दृष्टीनं अधिक चांगलं करण्याचं या ठिकाणी निश्चितपणे नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करतील असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं। पुन्हा एकदा सर्व मंडळींचं, सर्व लोकांचं, कार्यकर्त्यांचं, जनतेचं, अबालवृत्तांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन आणि पुन्हा एकदा त्या सर्वांना या ठिकाणी त्यांच्या ऋण व्यक्त करतो आणि या निमित्तानं त्यांना सदिच्छा देतो। पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधून शिवसेनेचा धुव्वा उडवीत विजय खेचून आणला आहे। पालिकेवर काँग्रेसने झेंडा फडकवला, पुन्हा सत्ता आपल्याच ताब्यात ठेवली। काँग्रेसचे युवा नेते वैभव पाटील यांनी तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीत विजयगिरी खेचून आणून विजयोत्सव साजरा केला आहे। तरुणाई पुन्हा एकदा जल्लोष तयार झाला आहे।
आघाडीचे विजयाचे मानकरी ठरले आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार काँग्रेस प्रतिभा पाटील, प्रभाग क्रमांक 1 अ काँग्रेस संजय नारळेकर, प्रभाग क्रमांक 1 ब काँग्रेस आशा पाटील, प्रभाग क्रमांक 2 अ अपक्ष रोहिणी कदम, प्रभाग क्रमांक 3 अ काँग्रेस किरण नारळेकर, प्रभाग क्रमांक 3 ब काँग्रेस सारिका सपकाळ, प्रभाग क्रमांक 4 अ काँग्रेस मीनाक्षी पाटील, प्रभाग क्रमांक 4 ब काँग्रेस अरुण गायकवाड, प्रभाग क्रमांक 5 अ काँग्रेस सुभाष विंगारदेवे, प्रभाग क्रमांक 5 ब काँग्रेस रुपाली पाटील, प्रभाग 6 अ काँग्रेस सानिका दिवटे, प्रभाग 6 ब काँग्रेस पृथ्वीराज पाटील, प्रभाग क्रमांक 7 अ काँग्रेस फिरोज तांबोळी, प्रभाग क्रमांक 7 ब काँग्रेस मनीषा शितोळे, प्रभाग क्रमांक 8 अ काँग्रेस वैशाली सुतार, प्रभाग क्रमांक 9 अ काँग्रेस मालती कांबळे, प्रभाग क्रमांक 9 ब काँग्रेस अजित गायकवाड, प्रभाग क्रमांक 10 अ विकास आघाडी नेहा डोंबे, प्रभाग क्रमांक 10 ब काँग्रेस दहावीर शितोळे, प्रभाग क्रमांक 11 अ काँग्रेस प्रगती कांबळे, प्रभाग क्रमांक 11 ब काँग्रेस पदमसिंह पाटील, प्रभाग क्रमांक 12 अ काँग्रेस वंदना शिंदे, प्रभाग क्रमांक 12 ब काँग्रेस ॲडव्होकेट विजय जाधव व शिवसेनेचे विजयी उमेदवार अमोल बाबर, अमर शितोळे. विटा शहरात काँग्रेसने विजयी उमेदवारांना सोबत घेऊन विट्याचे ग्रामदैवत नाथबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एकूण 24 पैकी काँग्रेसने 22 तर शिवसेनेने 2 जागा जिंकल्या. अखेर काँग्रेसने पालिकेवर हाताचा शिक्का उठवला, काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. संपूर्ण शहरामध्ये विजयाची रॅली रात्री उशिरापर्यंत सुरू होती. फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाची उधळण करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शहरातून तरुण कार्यकर्त्यांनी 2 व्हीलरवरून घोषणा देत रॅली काढली. पोलिसांनीही मतमोजणीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन केले होते. कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसची गुलालाची उधळण तर कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतषबाजी. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली आहे. एकूण 17 जागांपैकी 10 जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपाला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कडेगाव नगरपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 कुलदीप दोडके भाजप, प्रभाग क्रमांक 2 शांता घाडगे भाजप, प्रभाग क्रमांक 3 अश्विनी वेल्हाळ भाजप, प्रभाग क्रमांक 4 साजिद पाटील काँग्रेस, प्रभाग क्रमांक 5 संगीता राऊत काँग्रेस, प्रभाग क्रमांक 6 सिंधुताई रासकर भाजप, प्रभाग क्रमांक 7 उदयकुमार देशमुख भाजप, प्रभाग क्रमांक 8 अनिता देशमुख भाजप, प्रभाग क्रमांक 9 आकाश जाधव काँग्रेस, प्रभाग क्रमांक 10 सुनील पवार काँग्रेस, प्रभाग क्रमांक 11 रिजवाना मुल्ला काँग्रेस, प्रभाग क्रमांक 12 नीता देसाई काँग्रेस, प्रभाग क्रमांक 13 संगीता जाधव काँग्रेस, प्रभाग क्रमांक 14 दिनकर जाधव काँग्रेस, प्रभाग क्रमांक 15 सागर सूर्यवंशी काँग्रेस, प्रभाग क्रमांक 16 प्रशांत राजू जाधव काँग्रेस, प्रभाग क्रमांक 17 नितीन शिंदे भाजप. रणसंग्राम नगरपालिका व नगरपंचायतीचा. पलूस नगरपालिका काँग्रेसची सत्ता, काँग्रेसचे 12 उमेदवार विजयी, स्वाभिमानी रयत आघाडीचे 4 उमेदवार विजयी. आष्टा नगर परिषद सत्ताधारी शहर विकास आघाडीची सत्ता. तासगाव नगर परिषद भाजपाची सत्ता, भाजपाचे 13 उमेदवार तर राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी. विटा नगर परिषद काँग्रेसची सत्ता, काँग्रेसचे 22 तर 2 शिवसेनेचे उमेदवार विजयी. इस्लामपूर नगर परिषद विकास आघाडीची सत्ता, विकास आघाडीचे 13 उमेदवार विजयी, राष्ट्रवादीचे 14 उमेदवार विजयी, अपक्ष 1 उमेदवार विजयी. खानापूर नगरपंचायत खानापूर विकास आघाडीची सत्ता, खानापूर विकास आघाडीचे 7 उमेदवार विजयी, जनता विकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी.
राजेंद्र माने गटाचे 5 उमेदवार विजयी. कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता. काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी. भाजपचे 7 उमेदवार विजयी. पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसह. पाहत राहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.